नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि रविराज या दोघांनी एकत्र येत केसचा निकाल लावत प्रियाला दिले पोलिसांच्या ताब्यात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यानंतर प्रियाने महिपत आणि दामिनीचं कारस्थान असल्याचं केलं उघड। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली या दोघांनी ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना पुन्हा एकदा या दुसऱ्या मर्डर केसमध्ये अडकू द्यायचं नाही। इथे सायली तर घाबरलेली असते, पण अर्जुनने पूर्णपणे तिला इथे समजावून सांगितलेलं असतं आणि तिला प्रॉमिस केलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना अरेस्ट होणार नाही याची काळजी मी घेईन आणि हे जे कुणी केलं आहे ना त्यांना शोधून काढेन। आता दुसरं कोण असणार? महिपत आणि दामिनी हरायला लागल्यानंतर तिचं डोकं असंच कुठल्या तरी वेगळ्या दिशेला फिरत असतं, हे अर्जुनला आधीपासूनच माहिती असतं। त्यामुळे इथे आता अर्जुनने चैतन्याला एक जबाबदारी दिलेली असते। जेव्हा मधुभाऊंना अरेस्ट करण्यासाठी पोलीस आलेले असतात तेव्हा इथे आता त्यांना नोटीस दाखवत इथे मधुभाऊंना अटकेपूर्वीच त्यांचा जामीन करण्यात आलेला असतो आणि त्यामुळे इथे मधुभाऊंना अटक करण्यासाठी जे पोलीस आलेले असतात ते रिटर्न जातात। त्यामुळे महिपत आणि दामिनी दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यांनी एवढं मोठं जे प्लॅनिंग केलेलं असतं त्याचा काही उपयोग होत नाही। इथे आता 2-2.5 वर्षांपूर्वी इथे हरीश काकांना मारून तिथे आश्रमाच्या बाजूलाच त्यांना पुरण्यात आलेलं असतं आणि हे प्रकरण दामिनी देशमुख हिने मुद्दामून बाहेर काढत इथे मधुभाऊंना त्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो। पण इथे अर्जुननेच आधीच अटकपूर्व जामीन करत मधुभाऊंना आधीच सोडवलेलं असल्यामुळे इथे आता सायलीच्या जीवात जीव येतो। त्यानंतर घरातले सगळेजण आता चिडलेले असतात, त्याच्यामध्ये जास्त म्हणजे कल्पना आणि त्याचबरोबर प्रिया अजूनच तिचे कान भरत असते आणि अश्विनसुद्धा आता चिडचिड करायला लागलेला असतो। तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही म्हणतात की या सगळ्या प्रकरणामध्ये इथे मधुभाऊंची काही चुकी नाही आहे, विरोधी वकील त्यांना या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे मधुभाऊंची काही चुकी नसताना तुम्ही उगाचच कुणीही त्यांच्यावरती वाईट कमेंट करू नका, असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तर इथे अश्विन आणि प्रिया आधीच अर्जुन आणि सायलीवरती खार खाऊन असल्यामुळे मधुभाऊंचं तिथे असणं त्या दोघांना खटकायला लागलेलं असतं। त्याचबरोबर इथे आता प्रियाने घडलेला सर्व प्रकार महिपतला सांगण्याचं ठरवलेलं असतं। ती फोन करते आणि म्हणत असते की तुम्ही मधुभाऊंना या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी जी काही सगळी तयारी केली होती ना, तिचा काही उपयोग झालेला नाही आहे। तर पोलिसांनी मधुभाऊंना हातसुद्धा लावलेला नाही आहे, कारण त्याची तयारी अर्जुनने आधीच करून ठेवली होती। तेव्हा इथे महिपतला खूप राग येतो। तेव्हा दामिनी म्हणत असते की पहिल्यांदा मला असा कुणीतरी वकील मिळाला आहे जो मला तोडीस तोड आहे आणि म्हणूनच मला अर्जुनसमोर ही केस जिंकायचं आहे, काहीही झालं तरीसुद्धा। तेव्हा इथे दामिनी देशमुख महिपतला विचारत असते की अजून काही अशा गोष्टी घडल्यात का ज्या तुम्ही मला सांगितलेल्या नाही आहेत, त्या तुम्ही मला सांगा, म्हणजे आपण त्या जुन्या गोष्टींचा काही ना काहीतरी मधुभाऊंच्या विरोधामध्ये त्याचा उपयोग करून घेऊ शकतो। तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, पण त्या गोष्टींचा तो अर्जुन माझ्या विरोधामध्ये जर त्याने उपयोग केला तर माझ्या मुलीची केस इथे स्ट्रॉंग होण्याच्या ऐवजी वीक होत जाईल, त्याचं काय? तेव्हा दामिनी म्हणते, हे बघा, त्याचा विचार तुम्ही करू नका, तुमच्या मुलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच मी तुमची ही केस घेतली। काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या मुलीला काही होऊ देणार नाही आणि त्या अर्जुनला जिंकूसुद्धा देणार नाही, असं दामिनी देशमुख सांगत असते। पण प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की अर्जुन सर, यापुढे आपण आता काय करायचं? इथे तर आता प्रिया तर कटकारस्थानं करण्यासाठी आपल्या घरामध्येच आहे, पण तिथे दामिनी देशमुख तर वेगवेगळ्या गोष्टी करतच आहे ना मधुभाऊंच्या विरोधामध्ये। तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा विचार तू नको करूस सायली, मी बरोबर इथे दामिनी देशमुखला धडा शिकवणार आहे। तिने आता ती डेड बॉडी कुणाची आहे आपल्याला माहिती नाही,
तिचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि त्याचा एक रिपोर्ट आपल्याला सुद्धा मिळेल. ती डेड बॉडी कधी पुरण्यात आली आहे ते फक्त आपल्याला कळू दे. जर 2 वर्षांपूर्वी ती डेड बॉडी तिथे पुरण्यात आली असेल तर मधुभाऊंवरती नाव येणं शक्यच नाही, कारण त्यावेळेला मधुभाऊ जेलमध्ये होते. आश्रम पूर्णपणे सील होतं आणि जर ते कुणाच्या ताब्यात होतं तर ते महिपत शिखरेच्या ताब्यात होतं असं अर्जुन म्हणतो. त्यामुळे आता दामिनी देशमुखने ती डेड बॉडीचं प्रकरण बाहेर आणून स्वतःच्याच पायावरती किती मोठी कुऱ्हाड मारली आहे ना, तिलासुद्धा माहिती नाही आहे. याचा वापर आता आपण महिपतच्याच विरोधामध्ये कसा करायचा ना, ते मी तुम्हाला बरोबर सांगतो. तर इथे प्रेक्षकांनो, अर्जुनने ह्या केसला आधीच पूर्ण तयारी करून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडते आणि ती म्हणजे की इथे प्रतिमाने प्रियाचं जे बोलणं ऐकलेलं असतं ते बोलणं आता ती कुणाला सांगायचं म्हणून विचार करत असताना इथे आता प्रतिमा ते सगळं बोलणं रविराज काकांना सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका आणि प्रिया दोघेजणं बोलत असतात. तेव्हा इथे बोलता बोलता ती प्रियाचा विषय काढते. तेव्हा रविराज काका खूपच जास्त अस्वस्थ होतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली या दोघांनी पूर्ण तयारी ठेवलेली असते की दामिनी देशमुख आणि महिपत ज्या ज्या पद्धतीने मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करतील त्या त्या भाषेमध्ये त्यांना आपण उत्तर द्यायचं आणि अगदी त्यांच्या तोडीस तोड उभं राहायचं. त्यामुळे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की मधुभाऊंना तुम्ही इथे अजिबात रडून वगैरे दाखवू नका. मधुभाऊंच्या समोर तुम्ही इमोशनल होऊ नका, कारण तुम्ही मधुभाऊंची स्ट्रेंथ आहात. तुम्हाला इथे स्ट्रॉंग राहायचं आहे. तुम्ही मधुभाऊंना इथे धीर दिला पाहिजे की तुम्ही अजिबात खचून जाऊ नका म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊ जरा उदास झालेले असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आश्रमाच्या बाजूला जी इथे डेड बॉडी पुरण्यात आलेली आहे ती कुणा माझ्या तर माणसाची नसेल ना. ही गोष्ट आता मधुभाऊंच्या लक्षात येताच मधुभाऊ खूपच जास्त अस्वस्थ झालेले असतात, अगदी इमोशनल झालेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मधुभाऊ, तुम्ही त्याचा विचार करू नका. हे बघा, ती डेड बॉडी कुणाची आहे, ती तिथे कधी पुरण्यात आली आपल्याला काही माहिती नाही आहे. काही गोष्टी तपासानंतर समोर येतील, तेव्हा काय खरं काय खोटं सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. पण तुम्ही आधीच या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, विचार करू नका. आधीच तुम्हाला बीपीचा त्रास आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे धीर सोडू नका. ते प्रकरण आपलं नाही आहे. त्यावेळेला आश्रम हे महिपतच्या ताब्यामध्ये होतं. कदाचित हे त्याचं कारस्थान आहे आणि तो तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय, पण पुरावे त्याच्याच विरोधामध्ये आहेत असं अर्जुन सरांनी सांगितलंय. तुम्ही फक्त खचून जाऊ नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका आता पुरेपूर विचार करत असतात. तेव्हा त्यांच्या खूप काही गोष्टी लक्षात येतात की कशा पद्धतीने प्रिया इथे सगळ्यांबरोबर खोटं बोलत असते, कशा पद्धतीने ती नाटके करत असते, घरामध्ये वाद कसे निर्माण होतील या गोष्टी ती शोधून काढत असते. अर्जुन सायलीलासुद्धा तिने खूप जास्त त्रास दिला आहे. किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला त्रास होईल असं ती आत्तापर्यंत किती वेळा तरी वागत आली आहे, पण सगळ्यांनी तिच्या चुका पोटात घेतल्यात. सायली तर इथे कधीही चेंज झाली नाही. इथे प्रिया जेव्हा जेव्हा सायलीच्या विरोधात बोलले की इथे सायली जे काही तिला दिलं असेल ती कधीही प्रियाला द्यायची नाही. सायलीचे लाड व्हायचे, प्रियाचे लाड व्हायचे नाही, असं प्रत्येक वेळेला इथे प्रिया रविराज काकांना सायलीच्या विरोधात भडकवत आलेली असते. पण इथे रविराज काकांना आठवतं की सायलीने तर कधीच कुणाबद्दल वाईट बोललेली नाही आहे. सायलीचा मधुभाऊंवरती किती जीव आहे, मधुभाऊ किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे रविराज काकांना चुकून कळलेलं असतं. त्यांना आता वाटतं की मी त्यांच्याबद्दल जो काही विचार केला होता तो अत्यंत चुकीचा होता. मधुभाऊ खूपच जास्त इथे आता इनोसंट पर्सन आहेत, खूपच जास्त ऑनेस्ट आहेत. ही गोष्ट रविराज काकांना कळते आणि ते म्हणतात की कुठेतरी पाणी मुरतंय. इथे प्रिया तर चुकीची नाही आहे ना. अर्जुनने CCTV फुटेज दाखवल्याप्रमाणे इथे प्रिया आणि साक्षी दोघीजणी इतक्या क्लोज होत्या, त्या एकमेकींना पैसे देत होत्या. याचा अर्थ त्या दोघींची मैत्री एक अलगच लेवलला होती. त्यामुळे इथे आता रविराज काका म्हणतात की इथे सायली आणि अर्जुन म्हणतायत तसं प्रियाने खोटी साक्ष तर दिलेली नाही आहे ना. तेव्हा रविराज काका म्हणतात की नाही, या गोष्टीचा छडा मला आता लावायलाच हवा. आणि ते म्हणतात की आत्तापर्यंत प्रियाने किती वेळा तरी आपलं स्टेटमेंट बदललं आहे आणि जेव्हा इथे खरं सांगायची वेळ येते तेव्हा प्रिया फिरवून फिरवून नेहमी खोटंच बोलत असते. त्यामुळे इथे आता रविराज काका म्हणतात की अर्जुनशी बोलायला हवं. आणि त्याआधी प्रेक्षकांनो, इथे रविराज काका आणि प्रतिमाचं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा प्रतिमा रविराज काकांना म्हणते की आज इथे तन्वी आली होती. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात मला तिच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते महत्त्वाचं आहे.
प्रतिमा म्हणते, तुम्हाला तर कळलं असेल, इथे वात्सल्य आश्रमाच्या बाजूला एक डेड बॉडी सापडलेली आहे. वात्सल्य आश्रमाच्या बाजूला 2-2.5 वर्षांपूर्वी एक डेड बॉडी पुरून ठेवण्यात आली होती आणि आता ते प्रकरण उघडकीस आले आणि त्याचासुद्धा आळ मधुभाऊंवरती घेण्यात येतोय. पण मधुभाऊंना इथे अटक झालेली नाही आहे, कारण अर्जुनने त्यांची बेल आधीच केलेली आहे. त्यामुळे इथे जेव्हा तन्वी इथे आली होती तेव्हा ती नागराजला म्हणत होती की आता आधीच एक खून पचवता पचवता नाकीस 9 आलेत, आता हा दुसरा खून तुम्ही तुमचा पचवा, असं प्रिया म्हणालेली असते. तेव्हा इथे आता नागराज तिच्याजवळ बोलत असताना प्रतिमा तिथे येते आणि ती हे 2 शब्द ऐकते. तेव्हा रविराज काका म्हणतात, तन्वी अशी बोलत होती की हा दुसरा खून तुम्ही तुमचा पचवा, या गोष्टीमध्ये मला इन्व्हॉल्व करू नका. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते, मी बरोबर ऐकलं, पण प्रिया मला खोट्यातच काढते. ती म्हणत असते की आई तू गोळ्या वेळेवरती घेत नाही का, ती लगेच माझ्या तब्येतीवरती येते. तुम्ही मला सांगा, माझ्या गोष्टी लक्षात राहत नाही का? मी तुमच्या सर्व वस्तू जागेवरती ठेवते, तुम्ही जे मागता ते तुम्हाला देते ना. रविराज काका म्हणतात की स्वतःचं सत्य लपवण्यासाठी, स्वतःचा खोटारडेपणा लपवण्यासाठी ती कुणालाही चुकीचं ठरवू शकते, हे आता मला कळून चुकले. तेव्हा इथे तन्वी ही आता काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. खूप मोठं षडयंत्र रचलं जातंय प्रतिमा, पण आपल्याला ते कळत नाही आहे. इथे मुलीच्या प्रेमापोटी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा रविराज काका अर्जुनला फोन करतात आणि म्हणतात की मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि इथे प्रिया जे काही बोललेली असते दुसऱ्या डेड बॉडीबद्दल आणि तो खून पचवण्याबद्दल, ही गोष्ट रविराज काका जेव्हा अर्जुनला सांगतात तेव्हा इथे अर्जुनला खूप मोठी हिंट मिळालेली असते की इथे महिपतचा त्या केसशी काहीतरी संबंध आहे, असा अंदाज फक्त अर्जुनने लावलेला असतो. पण आता हिंट मिळालेली असते की इथे संशय त्याचा सत्यात उतरलेला असतो की खून महिपतनेच केलेला आहे. त्यामुळे इथे आता प्रिया घाबरली आणि नागराजबद्दल, त्या केसबद्दल ती बोलायला लागली. त्यामुळे रविराज काका म्हणतात की उद्याच्या उद्या पोलिसांना बोलव आणि प्रियाची चौकशी करायला घे. प्रतिमाने तिला बोलताना ऐकलंय. तेव्हा इथे पोलीस येतात आणि प्रियाची चौकशी करण्यासाठी तिला आता पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तेव्हा प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती आरडाओरडा करत असते आणि म्हणत असते, माझा या केसशी काहीच संबंध नाही आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की तुला प्रतिमाने बोलताना ऐकलंय, त्याच्यामुळे पोलिसांच्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्यायची. तेव्हा इथे आता प्रिया घाबरते आणि म्हणते, माझा या सगळ्याशी काहीसुद्धा संबंध नाही आहे. त्या महिपतला विचारा ना, त्या साक्षीला विचारा जिने खून केला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तिथे प्रियाची आता कसून चौकशी केली जाते. तेव्हा प्रिया म्हणते की मला असं म्हणायचं आहे की मला माफ करा, या सगळ्यामध्ये माझी काही चुकी नाही आहे. तर त्या दामिनी आणि महिपतला पकडा ना, त्यांनी हे सगळं प्रकरण उघडकीस केलं आहे. मी तर फक्त मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिले, जे मी बघितलं मी तेच सांगितलं ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया काय बोलते तिचं तिलाच कळत नसतं. त्यामुळे इथे पोलिसांनी आता त्यांचा हिसका दाखवल्यानंतर इथे आता प्रियाने सगळं कारस्थान उघडकीस आणलेलं असतं. ती म्हणत असते, मला सोडा, मला माफ करा, या सगळ्यामध्ये माझी काहीही चुकी नाही आहे. जर कुणाची चुकी आहे तर महिपत, साक्षी आणि त्याचबरोबर त्या दामिनीला विचारा, मला याबद्दल काहीही माहिती नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पोलिसांनी प्रश्न विचारलेले असतात आणि अर्जुन त्याचबरोबर रविराज काका यांना कळलेलं असतं की आत्तापर्यंत मधुभाऊंच्या विरोधामध्ये प्रियाने जी काही साक्ष दिलेली आहे ती खोटी आहे. तिच्या एका खोट्या साक्षीमुळे 2 वर्ष मधुभाऊंनी निर्दोष असतानासुद्धा इथे जेलमध्ये शिक्षा भोगलेली आहे. तेव्हा इथे प्रियाचं कारस्थान कळताच इथे आता सुभेदार आणि किल्लेदार दोन्हीही कुटुंब तिच्यावरती खूपच जास्त चिडलेले असतात. आणि इथे आता अर्जुनने तिला प्रॉमिसच केलेलं असतं, तू इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली आहेस, तुला काय वाटलं, तुला मी सोडून देईन का? साक्षी तर गुन्हेगार आहेच, पण तिच्यापेक्षा जर कोणी मोठी गुन्हेगार आहे ना तर तू आहेस, कळते का तुला? तिच्या हाताने खून झाला, पण ज्याचा खून झाला तो एक क्रिमिनल होता, पण इथे एक निर्दोष व्यक्तीला तू त्यांची चुकी नसतानासुद्धा जेलमध्ये पाठवलंस, त्याच्यामुळे तुझा गुन्हा सगळ्यात मोठा आहे, असं अर्जुन म्हणतो. तर इथे प्रेक्षकांनो प्रियाला आता पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवल्यानंतर तिने सगळं सत्य पोलिसांना सांगितलेलं असतं की ह्या प्रकरणामध्ये तिचा काही दोष नाही आहे. तर इथे दामिनी देशमुख त्याचबरोबर महिपतने तिला धमकी दिली होती आणि हे सगळं लपून ठेवायला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाशी तिचा काही संबंध नाही आहे. तिला इथे महिपतने धमकी दिल्यामुळे तिने खोटी साक्ष दिली होती, या बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि इथे प्रियाने साक्षी महिपत यांचं कारस्थान
उघडं पाडलेलं असतं। इथे त्यांच्या आता प्लॅनमध्ये त्यांनाच इथे प्रियामुळे फसायला लागलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि रविराज काका एकत्र आल्यानंतर इथे आता प्रियाला पोलिसांचा धाक दाखवल्यानंतर प्रियाने इथे पोपटावाणी दामिनी देशमुख त्याचबरोबर महिपत आणि साक्षी या तिघांच्या विरोधामध्ये साक्ष देत कशा पद्धतीने तिला खोटं बोलायला सांगितलं हे सविस्तरपणे सगळ्यांच्या समोर मांडत तिने या गोष्टीच्या या कारस्थानाचा खूपच स्पष्टपणे खुलासा करत इथे आता महिपतला पूर्णपणे अडकवलेलं असतं।